आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे पुण्यापासून 20 किलोमीटर अंतरावर वन डे पिकनिक स्पॉट. काकांना नमस्कार करून एंट्री घेतली, सरळ पोहोचलो मिरर मेजमध्ये. आरसेच्या दुनियेत धमाल केली. एक्झिट काही सापडला नाही, एंट्री मधूनच बाहेर आलो. नंतर डॅशिंग कारमध्ये F1च्या ड्रायव्हरचा फील घेत बेधडक गाड्या उडवल्या आणि पुढच्या धडकेत गाडी माझ्यावर उडली. तिथून गेलो ट्रेन राईड एन्जॉय करायला. मामाच्या गावाला जाऊया गाणं ऐकत ट्रेनमध्ये सुद्धा वाईब केली. मग म्हणलं राईडचा आनंद घ्यावा. इतक्या क्रेझी राईड्स होत्या. काही राईड्सला तर मी लांबूनच नमस्कार केला. मग काय 2 घोड्यांना बैलांवर बसवून मी आलो तिथून पुढच्या कामासाठी, म्हणजे सगळ्यात मेन काम जेवणासाठी. सिरियसली एक नंबर जेवण आहे. मॉकटेल, स्टार्टर, मेन कोर्स एकदम जोरदार आहे. गोड खायचं होतं म्हणून सरळ पोहोचलो इथल्या चॉकलेट फॅक्टरीमध्ये. इथे तुम्ही स्वतः चॉकलेट बनवू शकतात आणि विकत सुद्धा घेऊ शकतात. आमचा एक्सपिरियन्स तर एक नंबर होता. लहान मुलं आत गेली तर बाहेरच नाही येणार. नंतर चालत पोहोचलो बर्ड फीडिंग, कॅमल राईड आणि हॉर्स राईडसाठी. तिथे सुद्धा खूपच मस्ती केली. मग पोहोचलो इथल्या स्नेह प्लॅनेटमध्ये. तिथे इंडियन आर्मीचा हेलिकॉप्टर बघितला. केबीसीच्या सेटवर लाखो रुपये जिंकलो. लहान मुलांना एलियन आणि हॉरर हाऊसमध्ये घाबरताना सुद्धा बघितलं. तिथे हनुमानजी आणि हलजी सोबत आयुष्यावर डिस्कशन सुद्धा केलं. मग पोहोचलो तिथला पपेट शो, मॅजिक शो आणि मेहंदीचा कार्यक्रम बघायला. इथे एक छोटा वॉटर पार्क देखील आहे, ते सुद्धा नंतर समजलं. तिथे रेन डान्स आणि धमाल सुद्धा सुरू होते. इतका दमलो होतो की सरळ हाय टीसाठी पोहोचलो. मग काय गरम चहा, ब्रेड पॅटीस आणि ढोकळा खाऊन मस्त तिथे पडलो. अशी झाली आमची वन डे ट्रिप एंड. तर तुम्ही सुद्धा भेट द्या. स्नेह रिसॉर्ट, कासर साईड आहे, पुणे इथे. अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन नक्की चेक करा. धन्यवाद.